हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जर तुमचा फेस आहे तो खूपच मोठा असेल आणि तुम्हाला इथं फ्रंटमध्ये तुमचे केस इथं कट करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर सर्वात आधी हा जो कट करायचा असेल तर तुमचे केस आहेत ते स्वच्छ शॅम्पूने तुम्ही धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही केसावर कोणत्याही प्रकारचे तेल वगैरे अप्लाय करायचं नाही। त्यानंतर केस आहेत ते स्वच्छ विंचरून घ्यायचा आहे। केसामधला गुंता आहे तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित, एक सुद्धा गुंता इथं ठेवायचा नाही। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे पुढचे जे हेअर्स आपल्याला जे कट करायचे आहेत ते असं मधी भांग पाडून जितकं तुम्हाला हेअर्स आहेत समोरचे कानाच्या पुढचे जे हेअर्स आहेत ते इथं डिवाइड करून घ्यायचं आहे। जितकं तुम्हाला हेअर कटिंग करायचं आहे तितकं फ्रंट साईडला तुम्ही फ्रंटचे जे केस आहेत ते इथं विंचरून इथं काढून घ्यायचं आहेत। त्यानंतर तुम्ही जे पाठीमागचे केस आहेत ते इथं तुम्ही क्लिप लावून इथं बांधून घ्यायचं आहे। आता पुढचे जे केस आहेत ते पुन्हा एकदा तुम्ही विंचरून घ्यायचं आहे। तुम्ही इथं गडबड करायचं नाही, एकदम स्लोमध्ये तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती करायची आहे। एकदम फास्टमध्ये कटिंग किंवा गडबडीमध्ये हे जे कट आहे ते करू नका, त्यामुळे ते व्यवस्थित सुद्धा होणार नाही। आता स्वच्छ विंचरून घेतल्यानंतर तुम्ही इथं एक बो घ्यायचा आहे, तो बो इथं तुमच्या मधोमध इथं टाय करून घ्यायचा आहे, मधोमध इथं घालून घ्यायचा आहे तुमच्या केसांमध्ये आणि हा जो बो आहे तो एकदम फिट असं तुम्ही घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आणखीन एक इथं बो लागणार आहे, तो इथं तुम्ही जितकं तुम्ही हेअर्स कट करणार आहे समोरचे जे बँग्स तुम्हाला हवे आहेत ते तिथं तुम्ही जो दुसरा बो आहे तो इथं तुम्ही घालून घ्यायचा आहे। हा सुद्धा बो आहे तो सुद्धा तुम्ही इथं टाईट असं फिट करून घ्यायचं आहे। माझे जे हेअर्स आहेत ते पुढचे मी आधी सुद्धा मी इथं अशाच प्रकारे कट केलेले आहेत, त्यामुळे मी आता सुद्धा मी इथं थोडेच माझे हेअर्स आहेत ते कट करणार आहेत। तुम्ही जर हा जो कट आहे तो पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला जितकं समोरचे हेअर्स आहेत ते कट करायचं आहे तिथं दुसरा बो आहे तो इथं फिट करा आणि अशा प्रकारे तुम्ही स्ट्रेटमध्ये तुम्ही हेअर्स आहेत ते कट करून घ्या। एकदम स्लोमध्ये कट करा, एकदम फास्टमध्ये कोणतीही प्रोसेस करू नका। जर तुमचा चेहरा किंवा तुम्हाला एक नवीन हेअर कट हवं असेल तर तुम्ही नक्कीच ही जी फ्रंटची हेअर कट आहे ती करून पहा आणि तुमचा लुकसुद्धा ह्यामुळे चेंज होईल। जर तुमचे कपाळ किंवा तुमचा फेस मोठा असेल तर हे जे बँग्स आहेत ते खूपच छान दिसतात तुमच्या फेसवरती आणि तुम्ही हे जे बँग्स आहेत ते लक्षात ठेवा, तुमच्या इथं फेसच्या वरती खूप वरती इथं कट करू नका। जितका तुमचा फेसची लांबी आहे तितकंच तुम्ही ही जी बँग्स आहेत ती कट करा, त्याच्यावरती करू नका, ते चांगले दिसत नाही। इथं अशा प्रकारे मी केस आहे ते कट केले आणि कट केल्यानंतर पुन्हा एकदा मी झिगझॅगमध्ये सुद्धा कट केलेले आहे केस, कारण की इथं फिनिशिंग केसांना चांगली येते झिगझॅगमध्ये केस कट केल्यानंतर। तुम्ही पाहू शकता एकदम लेयरसुद्धा खूप छान आलेले आहेत। त्यानंतर मी इथं पुन्हा एकदा जे हेअर्स आहेत ते इथं मी सरळ करून मी पुन्हा एकदा माझ्या केसांना व्यवस्थित असं जे खूप लांब असं केस राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा मी इथं कट करून घेत आहे, जेणेकरून एक प्रॉपर असं बँग्स आपल्याला मिळतं। अशा प्रकारे इथं घरच्या घरी तुम्ही फ्रंटचे बँग्स हेअर कट इथं करू शकता, एकदम इझी आहे। आणि असं नाही की केस आता तुम्हाला आवडलं नसेल तरी सुद्धा हे जे केस आहेत ते पटकन वाढतात सुद्धा, इतकं टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आणि तुमच्या मनात जर नक्कीच हेअर कट असं करावं वाटत असेल किंवा तुमच्या हेअर्सना एक चांगला लुक देणार असाल तर नक्कीच ही जी हेअर कट आहे तुम्ही करून पाहू शकता। काही महिलांना इथं हेअर कट तर करायचीच असते, पण ते इथं हेअर कट करण्यासाठी भितात सुद्धा, आपल्यावर हा जो लुक आहे तो कसा वाटेल अशा प्रकारे ते आपला जो लुक आहे तो चेंज करतच नाही, कायम एकच लुक इथं ठेवतात। जरी तुम्ही अशा प्रकारे तुमचे फ्रंटचे हेअरसुद्धा कट केला तर तुमच्या लुकमध्ये खूपच चेंज येतो। तुम्ही सुद्धा नक्कीच घरी अशा प्रकारे हेअर कट करून पाहू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि आवडला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते। आणि हा चॅनलसुद्धा मी आपल्या मराठी माणसांसाठीच काढलेला आहे, महिलांसाठी सुद्धा मी युजफुल असे व्हिडिओज बनवत असते। जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।